नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही लोक? आय होप तुम्ही लोक चांगले असणार. सो थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो एका रेसिपीवर आहे. तर भावांनो, मी गावी गेलो होतो दिवाळी मनवण्यासाठी आणि रिटर्न येताना मी एकटा आलो आहे, कारण माझे क्लासेस सुरू झालेले आहेत. तर मी आता इथे सध्या एकटा आहे. तर मग मी विचार केला की सँडविच बनवूया. आणि हा सँडविच थोडासा वेगळा आहे. तर मग आपण ही रेसिपी जी आहे ती चालू करूया, ठीक आहे? तर आपलं सँडविच बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी पहिले तुम्हाला सांगून देतो. बटाटे उकडवून घेतलं त्यांना, म्हणजे बॉईल करून घेतलं आणि त्याच्यानंतरून त्यांचे कपडे काढून ठेवलेत. त्यांना मी चिंगापुंगा केलं. त्याच्यानंतरून कांदा लागेल. कांदा तुम्ही या अशा प्रकारे कापायचा. त्याच्यानंतरून ऑप्शनल आहे ह्या सगळ्या गोष्टी, या दोन गोष्टी, म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात. त्याच्यानंतरून मिरची, कोथिंबीर, त्यानंतरून मेयोनीज, उसके बाद केचप, म्हणजे केचपच म्हणतात ना, टोमॅटो, हां. त्याच्यानंतरून चीज स्लाइस. हे काय नाही, एक एक दोन दोन जरी भेटले तरी ठीक आहे, कारण मला नेहमी घरचे जेव्हा येतात तेव्हा बोलतात की बनव, तर मग मी पॅकेटच आणून ठेवले. त्याच्यानंतरून शेजवान चटणी. उसके बाद फिर अपने को लगने वाला है अमूल बटर, ठीक आहे. त्याचे मी 2 पॅकेट आणलेले आहे. आणि तुम्ही याच्यासोबत ब्रेड घेऊ शकतात किंवा असे पावसुद्धा घेऊ शकतात, वडापाववाले. मला ब्रेडसोबत पण छानच लागतं, बट मला जास्त पावासोबत खूप छान लागतं आहे, म्हणून मी पाव आणलेले आहेत. सो स्टार्ट करूया आता. सगळ्यात अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे, मिरची घ्यायची आहे. मी जरा जास्त तिखट खातो म्हणून मी 7 ते 8 मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात. आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे. उसके बाद अपने को लेना है लहसुन को डाल देना है और इसको मिक्सर में ग्राइंड कर लेना है. तर वाटण भाई आपलं झालेलं आहे वाटून, ठीक आहे. आता मेन प्रोसेस काय असेल ती बघायची. आता एक कढई घ्यायची. कढईमध्ये नॉर्मल थोडंफार तुम्ही तेल टाकायचं आणि तेलामध्ये मग आपल्याला स्टार्टिंगला काय टाकायचं, हे बनवलेलं वाटण टाकायचं आहे, ओके. त्याला भावांनो जवळजवळ 1 ते 1.5 मिनिटपर्यंत नॉर्मल हे करून घ्यायचं, असं हलवून घ्यायचं. याला पूर्ण वाटणला परत काढून घ्यायचं आहे एका दुसऱ्या भांड्यात. फार मी वाटण काढून टाकलं. मग नंतरून तुम्ही तुमच्या हिशोबाने, जर तुम्हाला तिखट नसेल लागत तर हे बाकीचं जे एक्स्ट्रा वाटण असेल ते तुम्ही ॲड करू शकतात. त्यासाठी आपण पहिले नॉर्मल 1 चम्मच वाटण राहू देऊ. बटाट्यांना फुल मॅश करून घ्यायचं मस्त, आणि त्यानंतर फुल तुडवायचं. त्यांना तुडवल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं वाटणमध्ये. अजून 1 चम्मच वाटण ॲड करेल याच्यामध्ये. परत मिक्स. आणि त्यानंतरून चवीनुसार तुम्हाला मीठ घालायचं आहे. पेस्ट पण आपली ही रेडी झालेली आहे. आपण आता गॅस बंद करू आणि इसको अभी रखेंगे आपण साईड में. चटणी बनवायची भावांनो आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला मेयोनीज घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत मग नंतरून 2 चम्मच मेयोनीज घ्या आणि शेजवान चटणी पूर्ण टाकायची आहे. आणि मग नंतर त्याला मिक्स करून घ्यायचं, ओके. तर आता ही चटणीसुद्धा रेडी झालेली आहे. तो अभी इसको हम साईड में रखेंगे. आता भावांनो, पाव लोकांना असा हाफ कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मग नंतरून हे जे आपण बनवलेलं बटाट्याची चटणी ही टाकायची आहे आणि ह्या गोष्टी ॲड करायच्या आहेत. आणि मग नंतरून हे चीज स्लाइस आणि वरून चटणी. माझ्यासोबत कोण नाही आहे, तर मग मला शूट आणि हे काम दोघं एकसाथ करता येत नाही आहे. बटाट्याची चटणी लावून झाली आहे. त्याच्यावर मग नंतरून पहिले आपल्याला सॉस जो आहे तो लावायचा आहे. दोघं साईडला लावायचा मस्त. बघा असे नसतो एकटं असल्यावर, काय सांगू भावांना. मी पण लावून दिली. आता आपल्याला ह्या गोष्टी छोट्या, म्हणजे कमी ॲड करायच्या, एकदम जास्त पण नाही. नॉर्मल 1 2 2 गोष्टी ठेवायच्या आहेत, म्हणजे टोमॅटो आणि काकडी जास्त पण नाही. त्यानंतर वरून कांदा, जर तुम्हाला आवडत असेल. कांदा भरपूर जणांना आवडतो म्हणा, जास्त पण नाही, पण नॉर्मली थोडाफार ॲड करायचा.
हे सगळं ऍड झाल्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे, याच्यावर ठेवायचं आहे, काय बोलतात यार याला, चीजचे स्लाइस. तर एक होतं, त्याचे मी 4 असे तुकडे केले, त्याच्यानंतर एक मध्ये रेष मारली आणि 2-2 जे आहे, एक याच्यावर 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 असं ठेवायचं. ओके, गॉट इट, शाबाश. ठीक है, अभी इनको बंद कर देंगे, फिर पैन में डालेंगे थोड़ा सा बटर डालने के बाद इनको आगे से पीछे से थोडंसं ते करूया, काय बोलतात त्याला, गरम करूया. ओके, अल्टी पलटी करून. भावांना तुम्हाला बाकी काही करायचं नाही आहे, फक्त या पाव लोकांना असं नीट प्रेमाने ठेवायचं आहे. शिकून घ्या माझ्याकडून, भरपूर गोष्टी शिकायला भेटतील तुम्हाला माझ्याकडून. असं गरजेचं नाही रे की फक्त मुलींनी किंवा मम्मीने, बहिणीने, बायकोने जेवण बनवायला पाहिजे. तुम्ही कधी कधी त्यांना खाऊ घालू शकतात चांगल्या चांगल्या गोष्टी करून. आणि ही जर गोष्ट तुम्ही खाऊ घातली ना, असे लाड करतील ना तुमचे मम्मी पप्पा, कसा असा मुलगा आम्हाला एवढा चांगला भेटलाय असं म्हणतील ते लोक. म्हणून ट्राय करून बघा. यांना उलट करायचं. आता एक हाथ में फोन एक हाथ में चम्मच, कैसे उल्टा करेगा मैं, इसलिए मैं बंद करके उल्टा करता हूँ. ओके, तर भावांनो इथे आपला सँडविच इज रेडी. तर भावांनो आता आपण खाऊन बघूया कसं झालेलं आहे. आणि जे पण काय असेल मी जेन्युइन सांगेल तुम्हाला. असं मी बनवलं आहे म्हणून तारीफ नाही करणार. काय कला आहे माझ्यात, सिरियसली. बात तो सही है. आणि ही रेसिपी जर तुम्ही बनवली घरी आणि ही तुमच्याकडून बरोबर बनली नाही तर ती जिम्मेदारी माझी नाही हा. कारण मी जे बनवलेलं आहे ते लय भारी बनलेलं आहे, 1 नंबर बनलेलं आहे. आणि जर तुम्ही बनवली आणि ते घरच्यांना आवडली तर जास्त शायनिंग मारायची नाही, चुपचाप क्रेडिट मला द्यायचं. रोला जमाना है लोंडो में रोला. घरच्यांना सांगायचं स्वप्नील दादाचा व्हिडिओ बघितलेला, त्याचा व्हिडिओ बघून आम्ही हे बनवलं. काळजी घ्या. हा व्हिडिओ आता इथे संपतोय आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खाऊ घाला तुमच्या मम्मी, दादा, पप्पा, दीदी, गर्लफ्रेंड, वाईफ, मुलांना, सगळ्यांना खाऊ घाला. आणि तारीफ के काबिल बनो, तारीफ के काबिल बनो.